तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। दागिने वितळवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिली आहे। विधी आणि न्याय विभागाने ही परवानगी दिलेली होती, मात्र आता हायकोर्टाने हे दागिने वितळवण्यास स्थगिती दिलेली आहे। हायकोर्टाने हा निर्णय घेतलेला आहे। तुळजाभवानीचे दागिने वितळवण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे। दागिने वितळवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे। याआधी विधी आणि न्याय विभागाने परवानगी दिलेली होती हे दागिने वितळवण्यासाठी, मात्र आता हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याला आता हायकोर्टाकडून स्थगिती मिळाल्याचं समजतंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो। विधी आणि न्याय विभागाने परवानगी दिल्यानंतर मात्र हायकोर्टाने आता स्थगिती दिलेली आहे। तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। दागिने वितळवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाने आता स्थगिती दिलेली आहे। तुळजाभवानीचे दागिने वितळवले जाणार होते, या संदर्भामध्ये विधी आणि न्याय विभागाने परवानगी सुद्धा दिलेली होती, मात्र हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर हायकोर्टाने या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। तुळजाभवानीचे दागिने वितळवण्यास स्थगिती देण्यात आलेली आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दागिने वितळवण्याच्या निर्णयाला हायकोर्टाकडून स्थगिती मिळालेली आहे। विधी आणि न्याय विभागाने जी परवानगी दिलेली होती त्याला हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याला आता स्थगिती मिळालेली आहे। हायकोर्टाकडून थेट ही स्थगिती मिळालेली आहे। हायकोर्टामध्ये हे प्रकरण गेल्यानंतर दागिने वितळवण्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याला विधी आणि न्याय विभागाने परवानगी दिलेली होती, मात्र याच परवानगीला आता स्थगिती दिलेली आहे हायकोर्टाकडून। तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याला जी परवानगी मिळालेली होती, विधी आणि न्याय विभागाने ही परवानगी दिलेली होती, याला आता मात्र हायकोर्टाने स्थगिती दिलेली आहे। तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याला हायकोर्टाकडून स्थगिती मिळाली आहे। याच संदर्भामध्ये बोलण्यासाठी हिंदू जनजागृती समितीचे संघटक सुनील घनवट सध्या आपल्या सोबत आहेत। सुनील जी, तुळजाभवानीचे दागिने वितळवण्याला हायकोर्टाने आता स्थगिती दिलेली आहे, नेमकी काय मागणी होती? हो, या संदर्भात तुळजापूरचं जे देवस्थान आहे तुळजाभवानी मातेचं, या संदर्भात जो सोन्या नाण्यामध्ये चांदीच्या याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळा झालेला आहे, याबाबत हिंदू जनजागृती समिती गेली 2010 पासून याचा लढा देते आहे। आणि नुकतंच त्या देवीला आलेले पौरात्य ऐतिहासिक आणि आतापर्यंतचे दागिने वितळवण्याचा घाट त्या मंदिर प्रशासनाकडनं, जे सरकारीकरण झालेलं मंदिर आहे त्या मंदिरातल्या प्रशासकीय लोकांनी त्या प्रकारची एक तयारी चालू केलेली होती। आणि ही बातमी हिंदू जनजागृती समितीला मिळता क्षणी आम्ही तडक संभाजीनगर हायकोर्टमध्ये याचिका दाखल केली आणि त्या देवीच्या पुरातन ऐतिहासिक दागिन्यांमध्ये प्रचंड प्रमाणात घोटाळे झालेले आहेत। अगदी 4 दिवसापूर्वीच जर आपण बातमी बघितली तर सोन्याचा जो मुकुट आहे देवीचा, 5 किलो सोन्याचा मुकुट आहे, देवीचे 71 आधीची जी नाणी होती, आधीची मंगळसूत्र आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींमध्ये जे त्या ठिकाणी घोटाळा झालेला होता। आणि हा घोटाळा झाकण्यासाठीच एक प्रकारे सोनं वितळण्याचा प्रकार चालू होता का? म्हणजे सोन्यातल्या घट दाखवण्याच्या नावाखाली हे सगळे घोटाळे बुजवून टाकता येतील, मिटवून टाकता येतील, अशा प्रकारचा एक भाग आपल्या लक्षात आल्यानंतर आपण याचिका आपल्या हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आपण दाखल केली। हिंदू विधिज्ञ परिषद जी वकिलांची संघटना आहे त्यांनी आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं आणि या ठिकाणी देवीच्या दरबारी भ्रष्टाचार करणाऱ्यांना एक दणका त्या ठिकाणी मिळालेला आहे। माननीय हायकोर्टच्या खंडपीठाच्या न्यायाधीशांनी या संदर्भात स्थगिती दिलेली आहे आणि ही स्थगिती म्हणजे एक प्रकारचा आपण असं म्हणूया की त्या भ्रष्टाचारांना चाप बसण्याचा एक मार्ग खुला झालेला आहे याच्यामध्ये। सुनील जी, आपली प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठीला आपली प्रतिक्रिया कळवल्याबद्दल। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।